नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. जय भवानी, जय शिवराय. मी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ संस्थापक डॉक्टर कृषीराज टकले पाटील गेली 20 वर्षापासून मराठा चळवळीमध्ये काम करत आहे आणि अनेक वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या, छत्रपती संभाजी महाराजांचा, मासाहेब जिजाऊंच्या विचारांचा वारसा लोकांपर्यंत पोहोचावा, तळागाळापर्यंत पोहोचावा याच्यासाठी अनेक संघटनांमधून कार्यरत होऊन लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मानस मी धरलेला आहे. तरी या चळवळीमधून मी मराठा समाजाला आरक्षण मिळावं, छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रात व्हावं याच्यासाठी ही संघटना स्वाभिमानी मराठा महासंघ प्रयत्नशील आहे. तरी काही दिवसापासून अनिल आदमने हा नावाचा व्यक्ती, मुक्काम पोस्ट जोडगव्हाण, जिल्हा वाशिम, हा सोशल मीडियावरून माझी वेळोवेळी माझी व आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाची पदाधिकाऱ्यांची आणि संस्थापक या नात्याने माझी वैयक्तिक अनेक विषयांमधून वेगवेगळे आक्षेपार्ह पोस्ट टाकून आणि काही लोकांबरोबर फोटो जोडून माझी सोशल मीडिया मधून फेक अकाउंट बनवून त्या ठिकाणी बदनामी करत आहे. तरी ही बदनामी थांबावी याच्यासाठी मी आज राऊरी पोलीस स्टेशन येथे स्वतः जाऊन त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनाच्या माध्यमातून एक मागणी केलेली आहे की अनिल आदमने हा माथे पेरू अनेक दिवसापासून माझी बदनामी करतोय, काही वेगवेगळे विषय मांडून माझ्याकडे चर्चा करतो. त्याचे काही वैयक्तिक विषय असतील, त्याने त्याच्या विषयावरून समाजाचं नाव घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर त्या ठिकाणी बदनामी करत असेल आणि कोणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करत असेल तर नक्कीच स्वाभिमानी मराठा महासंघ त्याला माफ करणार नाही, त्याला जशाच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. तरी माझी प्रशासनाला या ठिकाणी मागणी राहील स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून की ही बदनामी थांबवावी. या अनिल पाटील नामक कार्यकर्त्यावर कार्यकर्ता आहे की स्वयंघोषित कार्यकर्ता आहे याची सुद्धा तपासणी व्हावी. मराठा चळवळीमध्ये त्याचं किती काम आहे ते सुद्धा बघावं आणि त्याच्यावर कडक अशी कारवाई करून त्याची चौकशी करण्यात यावी अशी मी या ठिकाणी स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून मागणी करतो. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.